नमस्कार, मी विश्वास सुटके. ज्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे LPG असं एका शॉर्ट फॉर्मने संबोधतो. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि अर्थात जागतिकीकरण. हे भारत सरकारने 1991 नंतर जेव्हा पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थातच आपले अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलं. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आणि भारत सरकारकडे 6 आठवडे पुरेल एवढं फॉरेन एक्सचेंज शिल्लक होतं. म्हणजे आपल्या आयातीचा खर्च हा 6 आठवड्यापुरताच भागेल असा त्याचा अर्थ होता. म्हणजे एवढा फॉरेन एक्सचेंजचा कमी साठा आहे. आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट हे अत्यंत ॲडव्हर्स आहे आणि एक्सपोर्ट्स फार कमी आहेत आणि इम्पोर्ट्स खूप जास्त आहेत आणि ट्रेड बॅलन्स पण प्रचंड मोठी तफावत आहे. अशा त्या परिस्थितीवर भारत देशाची कोंडी अर्थातच जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जगभरच्या वित्तीय संस्थांनी केलेलं होतं आणि त्यापायी भारत सरकारने हा निर्णय केला. याचा अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणं ही कंडिशन या वित्तीय संस्थांनी भारत देशाला टाकली आणि मग भारत देशाला एक लॉंग टर्म अशा तऱ्हेने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो किंवा वर्ल्ड बँक असो यांनी कर्ज पुरवठा केला. हा कर्ज पुरवठा जसा केला त्याच्या अटीपायी या भारत सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याच्या अटी मान्य केल्या आणि ते आपलं धोरण म्हणून पार्लमेंटमध्ये सादर केलं. आता याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये फायनान्शियल सेक्टर म्हणजे आर्थिक क्षेत्र आहे, इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे आणि सर्व्हिसेस सेक्टर आहे आणि शेती क्षेत्र आहे. या सर्व गोष्टीमध्ये जे म्हणून सरकारच्या मालकीचं आहे त्याच्यापासून सरकारने लांब जावं, म्हणजे ते सोडून जावं, तो मालकी हक्क सोडून जावा आणि मग जागतिकीकरणाच्या एका प्रक्रियेमध्ये आपली अर्थव्यवस्थेची नाळ त्या WTOशी जोडली गेली पाहिजे. डंकेल ड्राफ्टप्रमाणे निर्माण झालेल्या WTO हा सर्वांच्या परिचयाचं होतं. त्यामुळे WTOमध्ये भारताचा रोल आणि इतर देशांचा रोल काय असेल याच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी ट्रेड, सर्व्हिसेस आणि फायनान्शियल सेक्टर ह्याच्यामध्ये बँकिंग व्यवस्था आली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची पुनर्रचना करणं अर्थव्यवस्थेमध्ये, त्याला एक नवीन आयाम, रोल देणं, भूमिका देणं आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटला गुंतवणं हे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडात त्यांनी केलं. असं सांगण्यात आलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुंठित अवस्था आहे, त्याच्यात गतिरोध निर्माण झालेत, त्याच्यातून बाहेर पडायचं झालं तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करायला लागेल आणि म्हणून त्यांनी बँकिंगसाठी एक नरसिंहन कमिटी नेमली, त्यांनी इन्शुरन्स सेक्टरसाठी मल्होत्रा कमिटी नेमली, तसंच रेल्वेचं खाजगीकरण किंवा रेल्वेची पुनर्रचना, ऑइल सेक्टर, पब्लिक सेक्टर ह्या सगळ्या सेक्टरची पुनर्रचना करणं, त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीच्या संदर्भात नवीन धोरण घेणं, त्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन आणणं, ह्या सगळ्या गोष्टी मनमोहन सिंगांच्या कालखंडात झाल्या. अनेक कमिट्या या एकूण आर्थिक पुनर्रचनेच्या बाबतीत लिहू लागल्या, बोलू लागल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीने उद्योगाची रचना, सर्व्हिसेस सेक्टरची रचना, शेतीची रचना याविषयी मांडणी करण्यात येऊ लागलेत आणि एक लायसन्स राज जे आहे म्हणजे लायसन्स परमिट राज हा जो काही प्रकार त्या कालखंडात होता पूर्वीचा की प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची परवानगी घ्या, लायसन घ्या, परमिट घ्या, त्याला लायसन परमिट राज म्हणत, त्याच्यापासून एक अत्यंत मुक्त वातावरणामध्ये अर्थव्यवस्था ज्या नियमाने बांधलेली आहे त्या नियमातून मुक्त करणं म्हणजेच लिबरलायझेशन. ही प्रक्रिया मनमोहन सिंगांनी अवलंबली. अर्थातच या देशामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी, भांडवलदारांनी प्रचंड ताकदीने त्याला वेलकम केलं, स्वागत केलं, उदौद केला. माध्यमांनी तर प्रचंड मोठं एक क्रांतिकारी पाऊलच म्हटलं. अर्थातच ते एक महत्वाचं पाऊल होतं कारण 1947 साली जे भारत स्वातंत्र्य झाला तोपर्यंत 91 पर्यंत एक रूल बेस्ड नियमानुसार बांधली गेलेली पंचवार्षिक योजनाच्या आधाराने पार्लमेंट निर्णय घेणारी आणि सगळ्याच गोष्टीमध्ये काही कायदे निर्माण करून पार्लमेंटचे आपली अर्थव्यवस्था ही प्रगती करत होती. ती अधोगतीकडे नव्हती परंतु ती नियमबद्ध होती. ती नियमबद्ध अर्थव्यवस्था मोकळी करणं, रिलॅक्स करणं आणि त्याचे नियम मोडून एक पुनर्रचना करणं हा त्या लिबरलायझेशनच्या प्रक्रियेचा अर्थ आहे. खाजगीकरण हा पुढचा भाग आहे पण जागतिकीकरणाचे नाळ WTOशी जोडून गेला हा आहे. त्यामुळे मग काय काय घडलं? आपण उदारीकरणाला प्रचंड विरोध भारतीय जनता पक्षाच्या जे काय म्हणतात त्याला म्हणजे डाव्या संघटनांनी केलंच, पण उजव्या संघटनांनी सुद्धा या
एकूणच अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेला विरोध केलेला आहे. हे आपण हा रेकॉर्डवरती ठेवूया. आपण 91-92 पासून ते नरसिंह सरकार कोसळेपर्यंत, नंतर नॅशनल फ्रंटचं गव्हर्नमेंट आलं, त्या ठिकाणी देवेगौडा पंतप्रधान झाले. आपण हे बघतोय की त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी 1999 नंतर आले, ते 2004 पर्यंत होते. म्हणजे मनमोहन सिंग गव्हर्नमेंट, त्यानंतर नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट, त्यानंतर एनडीए गव्हर्नमेंट आणि एनडीए नंतर युपीए 1 आणि युपीए 2 गव्हर्नमेंट आली. आता आपण नरेंद्र मोदींचं 9 वर्षाचं सरकार बघतो. या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये ग्लोबलायझेशन फार पुढे गेलेलं आहे. आता कोणताच देश या ह्याच्यामध्ये विभक्त नाहीये, इन्क्लुडिंग चायना. चीन आणि रशिया सुद्धा आता डब्ल्यूटीओचा भाग झालेले आहेत आणि किंबहुना चीन डब्ल्यूटीओमध्ये जाऊन परत पण बाहेर आलेला आहे, अशी एक परिस्थिती आहे. हा एक टप्पा आहे. याच्याकडे बघण्याचा जो भाग आहे, या प्रक्रियेमध्ये उद्योगाचा विकास झाला की नाही, निश्चित झाला. कारण का इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये त्यांना लायसन्स राज मिटवलं गेलं आणि त्यांना खूप मोठ्या सवलती फॉरेन एक्सचेंजमध्ये मिळाल्या. त्यामुळे निर्यात वाढली, आयात कमी झाली. असा एक फिनॉमिना आपण डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडात बघतो. त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठी क्रांती झाली. पण त्याचा एक परिणाम असा पण झाला की छोटे उद्योग संपले आणि मोठ्या उद्योगांनी छोट्या उद्योगांनी गिळून टाकलं आणि प्रत्येक उद्योगामध्ये, मग ते टेक्स्टाईल असेल, इंजिनिअरिंग असेल, केमिकल असेल, सिमेंट असेल, ऑइल असेल, ह्या सर्व ठिकाणी मोनोपोलीज निर्माण झाल्या, मक्तेदारी निर्माण झाल्या. कारण का टेकओव्हर आणि अॅक्विशन हे अतिशय सोपं करण्याचा जो कायदा झाला या लिबरलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणि नवीन जे कायदे झाले त्याच्यातून इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी सुलभ झाली. चेंबर ऑफ कॉमर्सचं दडपण सरकारवरती प्रचंड होतं आणि व्यापारी वर्ग, उद्योगपती वर्ग याच्यामध्ये छोटे संपत गेले, मोठ्याने त्यांना घेतलं आणि अशा तऱ्हेने एक प्रक्रिया दिसली. पण ह्याच्यामध्ये देशाच्या तिजोरीमध्ये भर पडत गेली आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीचा पण विकास होत असल्यामुळे मध्यम वर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व्हिसेस सेक्टरमध्ये नोकऱ्या झाल्या, उद्योग क्षेत्रात निर्माण झाल्या. आपले सगळे एमबीएचे लोक, आपले सगळे आयटीचे लोक, आपले जे आयआयटीचे लोक किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड इंडस्ट्रीज ह्या फ्लरिश झाल्या. त्याच्यामुळे रोजगार वाढला, मध्यमवर्गीयांना रोजगार मिळाला. त्यामुळे एक मध्यमवर्गीयांमध्ये आणि श्रीमंत वर्गांमध्ये हा जो डॉक्टर मनमोहन सिंगांचा कार्यक्रम आहे हा खूप वेगाने वाढला आणि नोकऱ्या पण मिळाल्या, देशामध्ये जीडीपी पण वाढला आणि विकासाची गती पण वाढली. हे एक दृश्य परिणाम आहे. पण दुसरा दृश्य परिणाम असा पण आहे की शेती व्यवस्थेतले लोक किंवा जे उद्योग बंद पडले तिथले कामगार आणि त्यांची एकूण आर्थिक अवस्था ही खालावत चालली. का बेरोजगारी वाढली. नवीन रोजगार हे तंत्रज्ञानावरती आधारित निर्माण झाले, नवीन रोजगार हे नॉलेज बेस्ड वर्कर्स निर्माण झाले. त्याच्यामुळे मध्यम वर्गामध्ये नोकऱ्या निर्माण झाल्या, त्या देशात विदेशात सर्वत्र निर्माण झाल्या. त्यामुळे तिथे एक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि खासगीकरणाचा एक भाग. खासगीकरण हे खरं आत्ता राबवलं जाते 2000 सालानंतर. त्यामुळे 1991-92 पासून ते 2000चा एक टप्पा, 2000 ते 2005चा एक टप्पा, त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट आलं 2008ला. या सगळ्या ह्याच्यामध्ये जरी उदारीकरण आणि जरी खासगीकरणाचा एक विकासाची दिशा जरी मनमोहन सिंगांनी दिली आणि ती युपी 1 पर्यंत तशीच कायम होती, ती एनडीए सरकार अटल बिहारी वाजपेयीची पण कायम होती. पण व्यवच्छेदक लक्षण असं की संपूर्ण खासगीकरण अंगीकरण करण्यापेक्षा लोकांचा जो प्रचंड विरोध झाला या खासगीकरणाला, त्यातून मनमोहन सिंग सरकारने आणि अर्थातच अटल बिहारी वाजपेयी सरकारने आणि नंतर सोनिया गांधी सरकारने, तेव्हा मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी असं ठरवलं की खासगी क्षेत्र असेलच, परंतु राष्ट्रीयकृत बँका, राष्ट्रीयकृत विमा व्यवसाय, राष्ट्रीयकृत ऑइल तेल या सर्व ठिकाणी आपण 51% मालकी ठेवली पाहिजे. आणि ही 51% मालकी ठेवल्यामुळे वित्तीय संकट जेव्हा 2008 मध्ये जगामध्ये आलं, भारतामध्ये भारत सरकारच्या अंगीकृत व्यवसायामुळे हे वित्तीय संकट भारतात थोपवलं गेलं. होय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डाव्यांचा विरोध असला आणि काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम तो भारतीय जनता पक्षाने इनडायरेक्टली सपोर्टच केला. त्यामुळे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये एक प्रकारचं या लिबरलायझेशनच्या पॉलिसीला किंवा ग्लोबलायझेशनच्या पॉलिसीला किंवा खासगीकरणाच्या पॉलिसीला एक प्रचंड पाठिंबा मिळत गेला आणि या ह्याच्यामध्ये सरकार येत गेली, सरकार जात झाली. पण हा जो उदारीकरणाचा किंवा खासगीकरणाचा किंवा जागतिकीकरणाचा जो वेग होता तो इरिव्हर्सिबल आहे, तो परत मागे जाऊ शकत नाही. अशा तऱ्हेची परिस्थिती याच्यात निर्माण झाली. जगातल्या अनेक देश याच्यामध्ये ओढले गेले. मी मगाशी सांगितलं, चीन सुद्धा ह्याच्यात ओढला गेला. अशा एका टप्प्यामध्ये आपल्याला
उदारीकरणाच्या ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाने ह्या उदारीकरणाला असा एक वेग दिलेला आहे. तंत्रज्ञान 80च्या दशकातलं, 90च्या दशकातलं, 2000च्या दशकातलं आणि 2000 ते 2020 मध्ये सातत्याने अपग्रेड होत राहिलं. त्यामुळे आता 2000 नंतरच्या बँका, इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगणकीकरण आणि आता तर डिजिटलायझेशन होत आहे. त्यामुळे उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या नियमांचं उदारीकरण झालं त्याच्यानंतर आता खासगीकरणाचा टप्पा येतोय. त्यामुळे डिमॉनिटायझेशन नंतर आता मॉनिटायझेशन ऑफ द पब्लिक सेक्टर असेट्स ही घोषणा मनमोहन सिंग घेतं आणि तिथे मात्र एक्झॅक्टली उदारीकरण आणि खासगीकरणाचा अतिशय चुकीचा अर्थ मनमोहन सिंग सरकार, अतिशय चुकीचा अर्थ नरेंद्र मोदी सरकार लावते. आणि ज्या एका चांगल्या अर्थाने देशाचा विकास डॉक्टर मनमोहन सिंगांनी उदारीकरणामध्ये घडवून दाखवला तो सोनिया गांधीच्या सरकारने नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग असतानाच तो पुढे नेला. आणि युपीएच्या 1 आणि 2च्या कालखंडात आपली जीडीपीची गती, विकासाची गती, होय काही त्याचे म्हणजे वाईट परिणाम होते. म्हणजे विषमता वाढत होती, संपत्ती काही लोकांच्या हातात केंद्रीकरण होत होतं, पण देशाचा जीडीपी वाढत होता. आणि होय गरिबांची रेखा 30 कोटींनी गरीब हे अधिक श्रीमंत नव्हते, पण त्यांची उत्पन्नाची पातळी वाढली होती. हे सुद्धा युपी 1 आणि 2च्या कालखंडात घडलेलं सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे उदारीकरणाची प्रक्रिया आता रिव्हर्स होऊ शकत नाही हे 30 वर्षांत ठरलेलं आहे. परंतु 2014 ते 2022 आणि 23 या कालखंडात जे राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून पब्लिक सेक्टर उभा राहिला 70 वर्षात, तो मोडून काढणं, तोडून काढणं हे जर त्या एलपीजीचा एक भाग म्हणून किंवा जागतिकीकरणाचा एक भाग म्हणून जगातल्या महाशक्ती एकत्र येत आहेत आणि भारतातलं पब्लिक सेक्टर विकत घ्यायला तयार आहेत आणि त्याकरता सर्व दारं मोकळी करणं असं भारत सरकारने जर केंद्र सरकारने ठरवलं असेल तर ते पूर्वीच्या युपीए 1 किंवा पूर्वीच्या अटल बिहारी सरकारने किंवा युपीए 2ने ठरवलेलं नव्हतं. नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंटने ठरवलं नव्हतं. त्यांनी पब्लिक सेक्टर आपल्या हातात ठेवणं आणि प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा गती देणं आणि देशाचा विकास करणं आणि कामगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं या आधीच्या सरकारांच्या भूमिका या एलपीजीच्या कालखंडात आपण बघतो. पण आता मात्र गेल्या 8-9 वर्षामध्ये आपल्या हातातलं पब्लिक सेक्टर पूर्णपणे विकून टाकणं आणि इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आता इम्पोर्टच वाढताना दिसते. आणि आता फॉरेन एक्सचेंज या गेल्या 32 वर्षात आज जवळजवळ $630 बिलियन आपला साठा होता गेल्या 2 वर्षामध्ये, तो आता खाली येत आता माझ्या माहितीप्रमाणे $580 किंवा $600 बिलियन पर्यंत आलेला आहे. खाली जाऊन परत वरती आलाय. परंतु अर्थव्यवस्था ही आता नोज डाईव्ह होते आहे. मनमोहन सिंगांच्या काळात ही अर्थव्यवस्था 10% गतीने वाढण्याची शक्यता जवळजवळ ती 9% वाढलेली होतीच. आता ती केवळ 4 किंवा 5% गतीने वाढते. अशा तऱ्हेची एक विपरीत कालखंडामध्ये पब्लिक सेक्टर विकून टाकणं म्हणजे त्याचं मॉनिटायझेशन करणं, हा चुकीचा अर्थ लिबरलायझेशनचा, हा चुकीचा अर्थ प्रायव्हेटायझेशनचा लावणं हे नरेंद्र मोदी सरकारचं काम झालेलं आहे. आणि अदानी काय ना अंबानी काय, या देशातले जे 100 मोठे उद्योग आहेत आणि विदेशातले जे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत ते या देशाच्या पब्लिक सेक्टरचा घास घेऊ बघतायत. मग त्यांना बँका हव्यात, त्यांना इन्शुरन्स हवं, त्यांना ऑइल हवं, त्यांना स्टील हवं, त्यांना कोल हवं. आणि त्याकरता अदानीचा हिंडेनबर्गने जो खुलासा केलेला आहे तो खुलासा हा बँक कर्मचाऱ्यांना आमच्यासारख्यांना आधीपासून आहे. कारण मोदी हा चेहरा आहे आणि प्रत्यक्षात व्यवहार हे अदानी करतायत. पण हे समजायला काही हरकत नाही की अदानी सुद्धा या भाजप सरकारचे एक सबसिडरी कंपनीसारखा आता त्यांचा व्यवहार आहे. हे सिद्ध होण्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण आहोत. त्यामुळे उदारीकरणाचा जो टप्पा आपण गेल्या 30-32 वर्षात बघतो त्याचं टोक हा देश आता पुन्हा एकदा आर्थिक पारतंत्र्यात जातो की काय. आणि त्याच अनुषंगाने या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान, संसदीय लोकशाही याला पण प्रचंड धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे गुजरात किंवा संपूर्ण वेस्टर्न बॉर्डर आणि ईस्टर्न बॉर्डर अगदी मणिपूर सकट संपूर्ण सीमा आपल्या असुरक्षित झालेल्या आहेत. विदेशी भांडवल या देशामध्ये बळजबरीने येत आहे आणि त्याचबरोबर आपली सुरक्षा व्यवस्था बिघडली जाते. हेही या उदारीकरणामध्ये आपल्याला वाईट पद्धतीने बघायला मिळतंय. त्यामुळे देशाचं लॉ अँड ऑर्डरचं प्रश्न, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न, बाह्य सुरक्षेचा प्रश्न याच उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भांडवल जे येतं ते असुरक्षित भांडवल आहे, ते शत्रू राष्ट्रांचं भांडवल आहे, ते या देशाच्या पब्लिक सेक्टरचा कब्जा करू पाहतंय. आणि तो कब्जा करायला या देशाचं सरकार आपल्या काही कॉर्पोरेशनमार्फत हे अलाव करते. ही अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती जसं सांगितलं जातं तशी ती वरती जाणारी नसून ती खाली जाणारी आहे. आणि म्हणून बांगलादेश आणि पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारखी वाईट परिस्थिती
आपल्या अर्थव्यवस्थेची होते. जीडीपी आपला ग्रेट ब्रिटनपेक्षा मोठा असेल, परंतु 142 कोटीचा पर कॅपिटा इन्कम हा ब्रिटनच्या जनतेला कम्पेअर केला तर निश्चितपणे आपल्याला मान खाली घालावं लागेल. कारण आपली जी काही पर कॅपिटा इन्कम आहे हे अत्यंत कमी आहे. कदाचित जगामध्ये 130वा नंबर आपला लागतो. त्यामुळे आपली दारिद्र्य रेषेच्या वर आता 45 कोटी लोक आलेत. हे मनमोहन सिंगांचं काम कुठे आहे आणि नरेंद्र मोदींचं काम कुठे आहे याच्यामध्ये ठळकपणे दाखवण्याच्या गोष्टी आहेत. महागाई, बेरोजगारी, रोजगार कमी होणं, रोजगार निर्माणच न होणं या गोष्टी सुद्धा याच कालखंडात दिसत आहेत. त्यामुळे उदारीकरण आपण 3 टप्प्यामध्ये समजून घेतलं पाहिजे आणि उदारीकरणामध्ये सुद्धा खासगीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा चांगलं काय आणि वाईट काय तर तंत्रज्ञान याने पहिल्या 20 वर्षात खूप चांगली भूमिका निभावली आहे. पण आता डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जर कामगारच संपणार असेल आणि होय शेती व्यवस्थापन संपणार असेल आणि उद्योगाचं स्वरूपच बदलणार असेल तर या 140 कोटीच्या जनतेमध्ये तंत्रज्ञान कुठे कसं वापरावं याकरता धोरण असण्याची गरज आहे आणि ते धोरण या सरकारकडे नाही आहे. हे सरकार बेबंदपणे आणि बेभानपणे पब्लिक सेक्टर विकून टाकतायत आणि त्याचं मॉनिटायझेशन हे कवडी मुलाने होते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे रिव्हर्स झालं पाहिजे. त्यामुळे उदारीकरण इरिव्हर्सिबल आहे नाही असं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये या उदारीकरणाला चाप लावलाच पाहिजे आणि म्हणून या सरकारला त्याच्या ह्या धोरणापासून परावृत्त करणं हे 30-32 वर्षानंतर या भारतीय जनतेचा ही निकड आहे. कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, मध्यम वर्ग ह्या सर्वांचाच विनाश होतोय आणि म्हणून या उदारीकरणाला रोखलं गेलं पाहिजे. या खासगीकरणाला रोखलं गेलं पाहिजे. हे जर रोखलं गेलं नाही तर भारत एक पनामा देश बनून जाईल, एक आफ्रिकेतला कुठलाही गरीब देश बनून जाईल, हा आशियातला कुठलाही गरीब देश बनून जाईल आणि आपली परिस्थिती अत्यंत वाईट होईल. आणि म्हणूनच संविधानाला धोका, अर्थव्यवस्थेला धोका, समाजकारणाला धोका निर्माण करणारा हा एलपीजी गेल्या 9 वर्षातला आपल्याला नको आहे. तो बदलण्यासाठी आपल्याला हा व्यापक विचार करावा लागेल. म्हणून ढोबळमानाने अत्यंत थोडक्यात उदारीकरणाचे काही फायदे पण झाले. डाव्यांनी सरसकट नाही म्हटलं, पण तंत्रज्ञानाने आणि काही सुधारणा डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या केल्या त्यातून देश मोठा झाला हे मान्य करावंच लागेल. पण संसदीय लोकशाहीला धक्का लागणं हे कसं काय परवडेल. आणि म्हणून संसदीय लोकशाही टिकली पाहिजे. भारताचं पब्लिक सेक्टर टिकून इट शुड हॅव म्हणजे काय म्हणतात त्याला पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टरचा रोल हा अहम असला पाहिजे, हा मोठा असला पाहिजे. इट शुड हॅव ए कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी असला पाहिजे. तर त्या इकॉनॉमीला अर्थ आहे, तर ते सामर्थ्य असू शकतं. पब्लिक सेक्टर विकलं गेलं तर देश विकला जाण्याची एक परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून अशा तऱ्हेचा एलपीजीचा प्रयोग जो मोदी इकॉनॉमिक्स आहे, जो मोदी मॉडेल आहे तो रोखला गेला पाहिजे असं माझं विश्लेषण आहे. आणि म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून तो आपल्या लोकांना पाठवा. याचं विश्लेषण आपण पुढच्या आठवड्यामध्ये सातत्याने करूया, टप्प्याटप्प्याने करूया. परंतु हे मोठं विश्लेषण आज मी तुमच्याबरोबर आणतोय. धन्यवाद. इथेच थांबूया.